बघ इकडे गेला ना हा जास्त वाटतं हो पहिलं सामना इथे सुरू होतो म्हणून जयनवान विजय वर्सेस राकेश म्हात्रे इलेव्हन सोनारपाडा. बघा नाणेफेकीचा कॉल जिंकला जयनवान क्रिकेट संघ निजय संघाने. आमची ज्योतिषची टीम सुद्धा पूर्णपणे सज्ज. आशिष भोईर, सूरज म्हात्रे, जयपेठ भोईर, महेश वेले, नंतर शैलेश भोईर, सचिन म्हात्रे, समाधान म्हात्रे यांची आपण खेळपट्टी बघतोय. खेळपट्टी बनवली म्हणजे भीमा काळ बेलूनने एक अप्रतिम खेळपट्टी. तर या स्पर्धेमध्ये आपण प्रेक्षकांसाठी सुद्धा एक बाईक आहे. जी बाईक आम्हाला दिली ती म्हणजे रामदास ढोले साहेब, नांदिवली कोलीवाडा. फक्त 150 रुपयाचं कुपन आपल्याला फाडायचं आहे आणि 19 फेब्रुवारीला उतर एक भाग्यवान प्रेक्षक ही बाईक आपल्या घरी घेऊन जाणार आहे. आता बघ दिवसातील पहिला सामना आपण बघतो स्वर्गीय शिवाजीदादा शिरार यांच्या स्मरणार्थ आदरांजली चषक सन 2017 आयोजक आहेत सकाळपाडा क्रिकेट संघ डोंबिवली. काय बोलतो त्यांच्या माध्यमातून स्पर्धा. या स्पर्धेचा आज दुसरा दिवस. सीन चेंज करत नाही ना. जर्मन क्रिकेट संघ नियोजित दुसऱ्या बाजूला राकेश म्हात्रे इलेव्हन सोनारपाडा संघ. सलामीची जोडी आपण बघतोय दत्ता ठाकूर आणि योगेश पाटील. चला सकाळपाडा क्रिकेट संघाचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती की आपण सीमारेषेवर तैनात राहायचे. सलामीची जोडी आपण बघतोय दत्ता ठाकूर आणि योगेश पाटील. या जोडीने मतदारसंघ चषक मध्ये तब्बल 5 षटकाच्या सामन्यामध्ये 100 धावांची भागीदारी सुद्धा केली यावर्षी. असे 2 फलंदाज सलामीला आपण बघतोय. राकेश म्हात्रे इलेव्हन सोनारपाडा संघाचे. बघा रिक्षा कोणाची ती साईडला घ्यायची जरा. काही सूचना येतात आमच्यापर्यंत, त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बघा निधी संघ आपल्याला 25 मिनिटात 5 षटके टाकायचे. लक्ष घ्यायचे. कालच्या दिवसात सुद्धा हा नियम लागू होता. आजही हाच नियम आहे आणि यापुढे हाच नियम लागू असेल. बऱ्याचशा संघाने नियम पालन केल्यावर कालच्या दिवसात दुसऱ्या संघाने सुद्धा 22 मिनिटांमध्ये 5 षटके टाकली होती. मित्र सुखदेव ठाकूर यांचे आगमन झाले. स्वागत आहे आपले. सामना सुरू होते. बघा स्क्रीन समोर कोणी बसू नका. जे प्रेक्षक स्क्रीन समोर बसले उधर मत बैठो. हाँ चलेगा इधर लेना. चला खेळाडू कक्षामध्ये बसायचं जायचं विनोद आपण. अंदर बैठो ना. अंदर बैठो. 9 वाजून 10 मिनिटं झालेले. म्हणजे पहिली इनिंग आपण बघतोय 9 वाजून 35 मिनिटात संपायला पाहिजे आणि 25 मिनिटाच्या अवधीत आपल्याला 5 षटके. पहिल्या षटक होते गोलंदाज. पहिला चेंडू नितेश पाटील. मात्र पहिला चेंडू टेक्स्टमच्या बाहेर जाण्याचे चेंडू पंच जितू शिलार आम्हाला वाईट चेंडू करत आहेत. तस्करीचे पंच आमचे जगदीश रसाळ. 2 अतिशय चांगले पंच या सामन्यासाठी. पहिला सामना आपण बघतोय जयनवान निजय वर्सेस राकेश म्हात्रे इलेव्हन सोनारपाडा संघ. नितेश मॅडम ओव्हर विकेट. मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिला चेंडू सोयी टाकला होता गोलंदाजाने. त्यानंतर हा चेंडू अप्रतिम टाकला मी म्हणेन. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. एक अशी धावसंख्या. चेंडू पडतोय पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या डोक्यावर चेंडू 1 माऊस सीमा पार. पहिला चौकार दत्ता ठाकूरच्या बॅटमधला. चौकार आहे. चला सकाळपाडा क्रिकेट संघाचे काही स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती की आपण सीमारेषेवर तैनात राहायचे. पहिला चौकार दत्ता ठाकूरच्या बॅटमध्ये येतोय. दुसऱ्या निवडते दर्शक ती 5 आमचे सकाळी समर्षक विनोद रोशन संते. नाही डिस्प्ले दिसत नाही बॉल.
मात्र आज त्याच्यासाठी सुद्धा वापरतोय. गोलंदाजाच्या कॅमेऱ्यावर सगळं ऊन येतो ना रे. मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बाहेरचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होती. बघा नितेशला एक चौकार लागला. त्यानंतर नितेशने तिसरा चेंडू मात्र अप्रतिम टाकलाय. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या नितेशने. एक स्क्वेअरची धाव आणि 4 धावा बॅटने आल्या. त्यामध्ये दत्ता ठाकूरच्या पहिले षटक मार्कस असताना राकेश मात्रे 11 सोनापाडा संघाची धावसंख्या ती बिनबाद 5 धावा धावपलकावरती. यावेळी स्वातंत्र्य चेंडू गोल काढले. चेंडू धावतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय योगेश पाटील. बघा चांगलं क्षेत्ररक्षक योगेश पाटीलचं ऑन द स्टंप वेगळी केली होती. एक धाव म्हणजे दत्ताला. दत्ता बसतो वैयक्तिक 5 धावा होती आणि संघाची धावसंख्या होती राकेश मात्रे सोनापाडा संघाची 6 धावा धावपलकावरती. बिनबाद 6 अशी धावसंख्या राकेश मात्रे 11 सोनापाडा संघाचे. पहिलं षटक पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना सेकंडला फलंदाज येतोय योगेश पाटील. डावपूर येतो फलंदाज. त्यामुळे क्षेत्रक्षणी थोडंसं बदल केले ते जर्मन क्रिकेट संघ निजे संघाकडनं. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण बघतोय. सूरज मोठागावची टी-शर्ट सेम आहे ना निजाने मोठागावची. जय हनुमान निजे. एका बाजूला आपण बघतोय स्वर्गीय रतन बॉस मध्ये चषकचा चॅम्पियन संघ जय हनुमान निजे संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय राकेश मात्रे 11 सोनापाडा संघ जो 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता स्वर्गीय रतन बॉस मध्ये चषक मध्ये. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज नितेश पाटील. तर सेकंडला फलंदाज योगेश पाटील. डावपुऱ्यात आता फलंदाज योगेश नितेश. स्वातंत्र्य भेटलावून दिलाय. चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय डीप मिड विकेट क्षेत्रामधला. त्याच्या आवागाच्या बाहेर आणि चेंडू सीमा पार जातोय. योगेशच्या बॅटमधला पहिला चौकार. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती डबल फिगर मध्ये. धावसंख्या 10. सुभाष पाटील यांचे आगमन होते निलेचे. त्याने विनंती की आपणही आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. तर सुभाष पाटीलने बघा प्रेक्षकांना सुद्धा पारितोषिक लावलं होतं मकर संघ चषकमध्ये. काही मात्र जोरात पाहण्याचा प्रयत्न चेंडू टॉवलतो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येते प्रितेश. धावसंख्या 1 वाटते. धावसंख्या 11. बघा निजे संघाच्या कोणत्या गोलंदाजीची हॅट्रिक घेतली तर दत्ता पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दत्ता पाटील सुभाष पाटील राजेश पाटील सातत्याने बक्षीस लावत असतात. त्यामुळे जय हनुमान क्रिकेट संघ या निजे संघावरती पहिलं षटक समाप्तीच्या नंतर धावसंख्येची धावपलकावरती 11 धावा. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात तब्बल नितेश पाटीलने 11 धावा खर्च केलेत. दुसऱ्या षटकाचे गोलंदाज चेतन पाटील. वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक होतोय चेतन सोळेगाव एंडकडनं. बघा चेतन पाटील त्यांनी याच मैदानात SSC ट्रॉफी मध्ये मागच्या वर्षी 20 फलंदाज बाद केले होते. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड झाली ती SSC ट्रॉफी मध्ये. तो गोलंदाज मात्र पुन्हा एकदा याच मैदानामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सेकंड फलंदाज योगेश पाटील. पॉवरप्लेचं दुसरं षटक आहे त्यामुळे 3 क्षेत्ररक्षक आपण बघतोय सीमारेषेवरती तैनात आहे. स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय. विकेट क्षेत्रामध्ये आपण बघतोय क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑफ रिझर्व्हमध्ये एक क्षेत्ररक्षक विशाल पवार. 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत. आणि दुसरं पॉवर प्लेचं षटक गोलंदाज चेतन. काही मात्र योगेशने चेंडू भिरकावून दिलंय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर 6 धावांसाठी कुशॉट. योगेश पाटीलच्या बॅटमधनं पहिलं षटक अच्छे
18 फलंदाज बाद केले होते चेतन पाटीलने एसएससी ट्रॉफीमध्ये 5 सामन्यांमध्ये 18 गडी बाद केले होते. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची निवड झाली होती. मात्र चांगला चेंडू होता पण तेवढ्या चांगल्या चेंडूला चांगल्या रीतीने खेळून काढला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. प्रत्येशने खूप वेगाने चेंडू मारला होता. मी म्हणेन एक धावसंख्या वाटते धावसंख्या होती 18. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय प्रेक्षकांसाठी सुद्धा एक समजमणारी बाईक आहे. फक्त प्रेक्षकांना 150 रुपयाचं कुपन फाडायचंय. मोठ्या डबेट गाडी. माझा कोणताही भाग्यवान प्रेक्षक ही गाडी 19 फेब्रुवारीला संध्याकाळच्या सत्रात आपल्या घरी घेऊन जातोय. तर या स्पर्धेतील मालिकावीरसाठी आपण LED TV आहे ही आम्हाला दिली गोपीनाथ रघुनाथ भोईर यांच्या स्मरणार्थ सागर गोपीनाथ भोईर यांच्याकडनं. बघा खेळाडूंसाठी बाईक नाही मात्र प्रेक्षकांसाठी आमच्या लाडक्या एक बाईक ठेवण्यात आलेली आहे. गोलंदाज चेतन रायटा मोठं विकेट. यावेळी स्वतःच्या बघा कार्पेटच्या माध्यमातून खेळ करतोय. चेंडू ट्रबल होतोय. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्रशी चेंडू खाली तो चेंडू उचलतो फेकी करतोय. 2 धावा इथे पूर्ण. बघा किती वेगाने धावले होते योगेश पाटील. क्षेत्रक्षण चांगलं होतं. फेकी चांगली होती मात्र तेवढीच चांगली रनिंग आपल्याला बघा मिळते योगेश पाटील आणि दत्ता ठाकूरकडनं. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 20. राकेश मात्रे 11 सोनापाडा संघाची बिनबाद 20 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ असताना अजूनही पॉवर प्लेचे 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगली सुरुवात आपल्या बघा मिळते राकेश मात्रे 11 सोनापाडा संघाकडनं. चेतन चोळगाव यांकडनं मात्र कार्पेटच्या मध्ये खेळ करतोय. चेंडू टॉवतो एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्रशी आपल्या बघा मिळते. क्षेत्रशी मध्ये केतन पाटील. प्रतिम क्षेत्रशी केतनचं 2 धावसंख्या वाढती. धावसंख्या होती ती 22 धावा धावफलकावरती. अप्रतिम क्षेत्रक्षण मी म्हणेल केतन पाटीलचं. सर्कल मध्ये आपण होतो कव्हर रिझन मध्ये. गोलंदाज चेतन. आणि स्वतः चेंडूला डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू थांबवतोय. क्षेत्रक्षण चेंडू खाली येतोय. योगेश पाटील चेंडू उचलतोय फेकी करतोय. 2 धावा मिळतात त्या दत्ता ठाकूरला. 2 धावसंख्या वाढती. धावसंख्या राकेश मात्रे सोनापाडा संघाची बिनबाद 24 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना 13 धावा आतापर्यंत खर्च केले गोलंदाज चेतनने. चेतन पाटील या मैदानामध्ये 18 गडी बाद करण्याचा विक्रम त्याच्या नावावरती. एका स्पर्धेमध्ये एसएससी ट्रॉफी मध्ये 5 सामन्यामध्ये 18 गडी बाद केले होते चेतन पाटीलने. एसएससी ट्रॉफी मध्ये उत्कृष्ट फलंदाज आपण बघितलं निलेश कापसे. 8 सामने आणि 120 धावा केल्या त्या. स्वतःला हुडकावून दिलाय. स्कोरलेग आणि मिड विकेटच्या मधनं 6 धावांसाठी गुड शॉट. पहिला चेंडू पडला होता. आता वाजले 9:20 म्हणजे 10 मिनिटात 2 षटकं टाकली आहेत. अजूनही 15 मिनिटात 3 षटकं टाकली. बघा जयमान निलेश संघ जास्त वेळ घेऊ नका. बघा या स्पर्धेचे नियम खूप कठोर आहेत आणि त्या नियमांचं आपल्याला पालन करायचं. बघा प्रेक्षकांसाठी सुद्धा एक बाईक आहे. जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्यांना विनंती अजूनही आपण कुपन फाडलं नसेल फक्त 150 रुपयाचं कुपन आपल्याला फाडायचं आहे. आणि चमचमणारी बाईक 19 फेब्रुवारीला आपल्या घरी घेऊन जायचंय. त्याच्या दिवशी आपण बघितले निलेश मात्रेला रोशन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. मात्र निलेश मात्रे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वतः आपलं मोठेपणा घ्या आणि त्याने नितीन मात्रे या गोलंदाजाला ते पारितोषिक दिलं. हे चित्र बऱ्याच वेळा आम्ही बघितले चांगल्या खेळाडूंकडनं. 2 षटकात तब्बल 30 धावा कुठल्यात. 15च्या सरासरीने धावा कुठल्यात मी म्हणेल राकेश मात्रे 11 सोनापाडा संघाने. मगाही सांगितलं 2017 मध्ये याच 2 खेळाडूंनी मकर संक्रांत चषक नेजेच्या मैदान स्पर्धा आली होती. त्या स्पर्धेमध्ये 100 धावांची भागीदारी सुद्धा केली होती दत्ता ठाकूर आणि योगेश पाटीलने. गोलंदाजी सज्ज होतो गोलंदाज नितेश पाटील. मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होते. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गोलंदाज नितेश पाटील
लेगच्या डोक्यावरना 6 धावांसाठी गुड शॉट. सकाळपाडा क्रिकेट संघाच्या आयोगांना की आपले स्वयंसेवक जरा सीमारेषेवर तैनात ठेवायचे. जर खेळाडू चेंडू आणण्यासाठी गेला तर आपला वेळ वाया जाईल, लक्षात घ्या. मी वारंवार सूचना करतोय तुम्हाला, लक्षात घ्या. धावसंख्या 6 ने वाढती, धावसंख्या 36. दुसरा षटकार योगेश पाडीच्या बॅट मधला नितेश आसेगाव एंडकडनं. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. चेंडू आणि बॅटचा मोठ्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. बघा, फलंदाजांनी जरी रिव्हर्सचा वापर केला तर दोन्ही बाजू समान बघितले जातील, लक्षात घ्यायचे. मध्यम चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 36. तिसरं षटक मार्गदर्शक, धावसंख्या 36. राकेश मात्रे 11. सोनापाडा संघ ज्येष्ठ क्षेत्राची भूमिका आपण बघतोय संतोष पाटील. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग नितीश. चेंडू भिरकावलाय, चेंडू ट्रबल होतोय. लिस्ट गेले किजर मधला सुप्रक्षक चेंडू खाली, ते चेंडू उचलतो, फेकी करतोय. फक्त सिंगल, एक धाव मिळते. एकही धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 37. बघा, एकही गडी बाद झाला नाहीये. सलामी जोडी अजूनही मैदानी मगाशी सांगितलं, चांगले 2 फलंदाज खेळपट्टीवर आहे. दत्ता ठाकूर आणि योगेश पाडील अप्रतिम कामगिरी केली होती. राकेश मात्रे सोनापाडा संघाने सुद्धा स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषक सन 2017 मध्ये. दुसऱ्या बाजूला आपण होते जर्मन क्रिकेट संघ जे तो त्या या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे. सातत्याने 15 वर्ष वाट बघावी लागली होती या जर्मन क्रिकेट संघ जे संघाला. 15 वर्षानंतर त्यांचं स्वप्न मात्र पूर्ण झालं. यावेळी स्वतः चेंडू भिरकावून दिले. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अजय चूक करतोय, सोपा झेल सुटते बघा अजय पाडीच्या हातात. चुका करते मात्र आज जर्मन क्रिकेट संघ निजे संघ. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण असतं. मात्र झेल मी म्हणे इथे सोडलाय अजय पाडीलने. दत्ता ठाकूर सारख्या खेळाडूला जीवदान मिळतोय. दोन्ही धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 39 धावा धापड करते. म्हणतो ब्रेक्स ऍक्टिव्ह असून आपली तयार ठेवायचे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 39. नितेश राईट आर्म ओव्हर द विकेट, आसेगाव एंडकडनं. काही मात्र चेंडू भिरकावून दिलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावर 6 धावांसाठी गुड शॉट. बघा, झेलची किंमत मोजावी लागली निमाणे निजे संघाला. धावसंख्या आली ती 3 षटकांची समाप्ती 45. बघा, मी मगाशी सांगितलं प्रसाद परब सर, दत्ता ठाकूरचा झेल सोडला अजय पाडीलने आणि त्याची किंमत लगेच दुसऱ्या चेंडूवरती मोजावी लागली 6 धावांनी. कॅचेस विन द मॅचेस. काटेचे आमचे मित्र राज पाडील यांनी शुभेच्छा दिले त्या स्पर्धेला व आयोजक सकाळपाडा क्रिकेट संघाला. आणि निजे संघाने कोणत्याही गोलंदाजांनी जर हॅट्रिक घेतली तर राज पाडील काटे यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक आहे. दत्ता पाडील निजे यांच्याकडनं 500 रुपये. नंतर सामना असेल पाटील 11 संघ पोसेस जेजी स्पोर्ट वाकलन. चला, दोन्ही संघाचे संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचे. एका बाजूला आपण बघतोय जेजी स्पोर्ट वाकलन संघ. नक्कीच 12 संघांचा आजच्या दिवशी आपण विचार केला तर स्ट्रॉंग संघ पूर्णपणे. यावेळी मात्र भिरकावून दिलाय. टायमिंग स्ट्रोक आहे. नितेश पाडील झेल खाली, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. फलंदाज बाद, योगेश पाडील बॅक टू पॅव्हेलियन.
9 चेंडूमध्ये 19 धावा केल्या योगेश. तिसऱ्या क्रमांकाची फलंदाजी देतोय परेश पाटील. जुबेरीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा अजय पाटीलने फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 फलंदाज सुद्धा बाद केले होते. धावसंख्या 45, एक गडी बाद 45 धावा राकेश म्हात्रे 11 सोनापाडा संघाच्या. यावेळी मात्र फुलटा चेंडू होता, चेंडूला भिरकावून दिलंय सीमा पलीकडे 6 धावांसाठी. गुड शॉट. धावसंख्या वाटत धावसंख्या राकेश म्हात्रे 51 धावा. आजच्या दिवसातील पहिल्या 50 धावा पूर्ण होत आहेत राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा संघाच्या. चांगली फलंदाजी आपल्या बघायला तुम्ही मगाशी सांगितलं दत्ता ठाकूरचा झेल सुटलाय, मात्र त्या झेलची किंमत आता या जयंतमान क्रिकेट संघ निजेश संघाला मोजावी लागते. दत्ता ठाकूर एक चांगला फलंदाज मी म्हणेल या राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा संघाचा जो सातत्याने सलामीला आपण बघतोय त्याला. अजय सोळेगाव एंडकडनं राईट अँड द विकेट. मात्र चांगला चेंडू होता बघा, चांगल्या चेंडूला चांगली दिशा दिली, चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्रक्षक चेंडू खाली येतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये, चेंडू उचलतो फेकी करतोय. 2 धावा इथे म्हणजे दत्ता ठाकूरला. संघाची धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या देते 53 धावा धावपल करते. एक गडी बाद 53 अशी धावसंख्या राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा संघाची. 4थं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज अजय पाटील. सोळगाव एंड कडनं दुसऱ्या बाजूला आपण बघतो राजेगाव एंड. असे 2 एंड आपण बघतोय या स्पर्धेमध्ये. या मैदानाचं आपण नामकरण बघतोय हब सावळराव म्हात्रे क्रीडांगण खेडेचं मैदान डोंबिवली. यावेळेस भिरकावून दिले लॉंग ऑन रिझन मध्ये, क्षेत्रक्षक झेल खाली. योगेश पाटील कोणती चूक करत नाहीये. दत्ता ठाकूर बॅक टू पॅव्हेलियन. योगेश पाटीलने झेल पकडला अप्रतिम. 13 चेंडूमध्ये 33 धावा केले. फलंदाज 9 सेकंडला बघतो अमोल पाटील. स्टॅकिंगला फलंदाज परेश पाटील. फलंदाज अजय पाटील सोळेगाव एंड कडनं. स्टॅकिंगला फलंदाज डावखुऱ्याचा फलंदाज परेश पाटील. यावेळेस मात्र फलंदाज बाद. अप्रतिम चेंडू एसट्या उद्ध्वस्त. परेश पाटील बॅक टू पॅव्हेलियन. अर्धशतक पूर्ण झाला नाहीये. बघा अजय पाटील निजेश संघाचा या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय. हॅट्रिक पूर्ण करतोय दत्ता पाटील यांचे यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक आणि राज पाटील काटे यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक. तब्बल 1500 रुपये पारितोषिक या चेंडूसाठी अजय पाटील या गोलंदाजासाठी. एक फलंदाज अमर ठाकूर येतोय. बघा दोन्ही फलंदाज आता नवीन आहेत खेळपट्टीवर आपण बघतो. विनोद सेकंड फलंदाज आपण बघतोय अमर ठाकूर. दुसऱ्या बाजूला 9 सेकंडला फलंदाज अमोल पाटील. कार्पेटच्या माध्यमातून खेळ करतोय. चेंडू डबल होतोय. चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतोय फेकी करतोय. 2 धावा येत आहेत. बॅटिंगसाठी आपण बघतोय विकी पवार येत आहेत. षटक समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर राकेश म्हात्रे सोनारपाडा संघाची धावसंख्या ती 55. या षटकात फक्त 10 धावा दिलेत अजयने आणि 3 गडी सुद्धा बाद केलेत. चांगली गोलंदाजी केली अजय पाटीलने. निजेश संघ जास्त वेळ घेऊ नका. बघा अजूनही 3 मिनिटं शिल्लक आहेत. एक षटक टाकायचे आपल्याला.
वाकड संघाचे संघटक आणि संदर्भ संघाचे संघटक यायचे नाणेफेकीसाठी पाटील 11 संगम आणि जीजी स्पोर्ट वाकलन 13.75च्या सरासरी धावा कुठल्यात राकेश मात्री 11 सोनारपाडा संघाने 4 षटकात तब्बल 55 धावा कुठल्यात आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज केतन पाटील. चला जीजी स्पोर्ट वाकलन संघाचे संघटक जास्त उशीर करू नका यायचे लवकर आणि पाटील 11 संदर्भ संघाचे संघटक वारंवार सूचना करतोय आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचे. गोलंदाज केतन असे वेळींकडनं यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू चुकीला माफी नाही. चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरना 6 धावांसाठी. बाईक एक प्रेक्षकांसाठी ज्या प्रेक्षकांनी बघा 150 रुपयाचं फक्त आपल्याला कुपन फाडायचंय. जे आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी कुपन फाडलं असेल बघा लगेच फाडायचंय. कुपन सुद्धा सुरू झालेलं आहे आमच्या संगीत कक्षाच्या बाजूला. सगळं चेंडू द्यायचंय लवकर स्वयंसेवक. नक्कीच 19 फेब्रुवारीला आपल्याला समजेल विनोद की बाईक कोणता प्रेक्षक आपल्या घरी घेऊन जातोय. नक्कीच गेल्या वर्षी बाईक त्रिंबक काळन SSC ट्रॉफीमध्ये भाग्यवान प्रेक्षक होते आजदेगावचे. त्रिंबक काळन यांना ती बाईक मिळाली होती. साडे 9 वाढते त्यांनी 61 धावा धावपल करते. शेवटचं षटक मार्गस्थ असताना नेहमी आपण क्रिकेटमध्ये असतो शेवटचं षटक म्हणजे अनामारीचं षटक. यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेर जाण्याचे डोपांचं वाईट चेकून करत आहेत. अवांतरिक धाव मिळते राकेश मात्रे सोनारपाडा संघाला. धावसंख्या 1 वाढते धावसंख्या 62. चला जीजी स्पोर्ट वाकलन संघाचे संघनायक आणि पाटील 11 संदर्भ संघाचे संघनायक त्वरित नाणेफेकीसाठी द्यायचे. शेवटचे षटक मार्ग असते या दरम्यान आमचे संघपाड्याचे विजय मात्रे यांचे आगमन होईल. पुन्हा फुलटॉ चेंडू होता मात्र फलंदाज बाद. चुकीचा शॉट सिलेक्शन. अमोल पाटील बॅक टू पॅव्हेलियन. पुढे सुद्धा याच्या सामाजिक विषयामध्ये सुजित शेलार धावसंख्या 62. शेवटचं षटक मार्गस्थ असताना नवीन फलंदाज विनोद पाडे येतोय. सत्तेचे विनोद पाडे मोठे संघटक असतात. आज मात्र आपण दत्ता ठाकूरला बघितलं. नक्कीच याच मैदानात सराव केला तो विनोद पाटीलकडनं. बघा आता विनोद पाटील कशा प्रकारे फलंदाजी होतोय. धावसंख्या 65. गोलंदाज केतन मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट संबंध प्रकारचा संपर्क होतोय. चेंडूची समाप्ती होते. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. बघा धावा झाल्या त्या 62. जर आपण कालच्या दिवसाचा विचार केला तर उसळकर संघाने प्रथम फलंदाजी असताना 62 धावा कुठल्या होत्या. मात्र उसळकर संघाने धावा सामना जिंकला होता. आजच्या दिवसाचा विचार केला तर दोन्ही संघ खूप स्ट्रॉंग आहे. आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर या स्पर्धेतील 12च्या 12 संघ खूप स्ट्रॉंग संघ आहेत. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिलाय लॉंग लेग रिजन मधला. चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. दोन चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 66 धावा आपण बघतोय. धावप्रकार जर आपण विचार केला या स्पर्धेत सर्वाधिक धावा ठोकल्या त्या बेतवडे बस संघाने 4 षटकात
75 धावा ठोकल्या जातात तब्बल कालच्या दिवसात. त्या सर्वाधिक धावा मी म्हणेन जर 5 षटकाचा विचार केला तर मोडेगाव संघाने 66 धावा ठोकल्या होत्या. आजच्या दिवसात आपण बघतो आतापर्यंत 66 धावा ठोकल्यात. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. तर मला सूचना केली प्रसाद बरोबर पहिल्या फेरीतील सामने सर्व 5 षटकांचे असतील, मात्र दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे असतील. मात्र क्रॉस लाईन घेऊन करतोय, चेंडू प्रबल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, डीप मिड विकेट क्षेत्रामधला चेंडू उचलतोय, फेकी करतोय. बघा फक्त सिंगल एकच धावामध्ये चांगलं क्षेत्ररक्षक होतं नितेश पाटीलचा. ज्या वेगाने चेंडूवरती आली होती म्हणजे नितेश पाटील 4 क्रिया करायला तर क्षेत्ररक्षणाचे येणं, वाकणं, उचलणं, फेकणं तोपर्यंत फक्त सिंगल दिली म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षक नितेश पाटीलचा. एकही धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 67 धावा राकेश म्हात्रे 11 सोनरपाडा संघाच्या. लकी ड्रॉचे कुपन सुद्धा सुरू झाले. चला आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती की आपण ते कुपन लवकर फडके द्यावी. मात्र फुलटॉस चेंडू होता, मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे. विशाल पवार झेल खाली येतोय लॉंग रिझन मध्ये आणि फलंदाज बाद होते. षटक समाप्त होते. 5 षटकांचा खेळ संपतोय. भोपालकर धावा आहेत त्या. संघटक आणि संघट संघटक पाटील 11 संघट आणि जीजी स्पोर्ट वाकलर. नक्कीच खेळाडू पक्षाच्या बाजूला कुपन फायटिंग सुरू झाले बघा. लकी ड्रॉ फक्त 150 रुपये आपल्याला कुपन फाडायचे आणि जो भाग्यवान प्रेक्षक ठरेल 19 फेब्रुवारीला तो ऍक्टिवा हिरो डेव्हिड बाईक आपल्या घरी घेऊन जाणार आहे. बघा एक प्रथम फलंदाजी असताना 67 धावा 68 धावांचे लक्ष आहे. पाल्याच्या मैदानात सामना झाला होता. सावळा विपक्ष नियोजे सावळा संघाने 94 धावा फुटल्या होत्या. त्याचा पाठलाग करत असताना 90 धावांचा पाठलाग केला होता निलेश संघाने. मध्ये निलेश संघासमोर 68 धावांचं लक्ष आहे. सामना जेव्हा सुरू होईल प्रत्यक्ष धावतो ऐकूया आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये विनोद पाटील भोपर यांना. धन्यवाद नितीन काळत. उपस्थित तमाम क्रीडारसिकांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धा आपण पाहताय स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या स्मरणार्थ आदरांजली चषक 2017 स्पर्धेचे आयोजक आहेत क्रिकेट माध्यमातून 5 दिवसीय ही स्पर्धा शिवाजीदादा यांना या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली जात आहे. आदरांजली चषक 2017 यावेळेस आपण पाहतो स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस. कालच्या पहिल्या दिवसात आपण 12 संघ निश्चितच खेळताना पाहिले. आज देखील 12 संघ ताकदवर संघ स्ट्रॉंग संघ आज खेळताना पाहणार आहोत. दरम्यान या ठिकाणी जाहीर निमंत्रण जर पाहिलं तर या ठिकाणी निश्चितच शिवजयंती उत्सव 2017 आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा 387वा जयंती उत्सव रविवारी जर पाहिलं तर 19 फेब्रुवारी 2017 रोजी साजरा करण्यात येत आहे. तरी आपण सर्वांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती. कार्यक्रम याचे आयोजक आहेत जर पाहिलं तर हिंदुत्व प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ निळजे. ठिकाण आहे वेताळेश्वर मंदिराचे प्रांगण निळजे गाव कल्याण शिळ रोड डोंबिवली पूर्व. महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांनी विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध मोगल साम्राज्य विरुद्ध लढा पुकारून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अशा महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची 387वी जयंती या ठिकाणी साजरी करण्यात येणार आहे. निळजे
हिंदुत्व प्रतिष्ठान ग्रामस्थ मंडळाच्या यांच्या वतीने सामना इथे सुरू होतोय. पंच जितू शेलार यांचा इशारा येतोय. 68 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी आपण पाहतोय. 43 मिनिटं या ठिकाणी झालेली आहेत. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटके फेकावे लागतील. सलामीची जोडी येते. स्ट्राईकला फलंदाज मात्र पण नितेशला नॉन स्ट्राईकला विशाल पवार चेंडू ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू एक धाव पूर्ण केले. 68 धावांचा पाठलाग करायचा जे अनुमान नियोजित संघाला नियोजित संघ आणि नियोजित संघाने त्याच्या मोसमाचा पाहिलं तर एक इतिहास रचलाय. रतनबुवा क्रीडा नगरीमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील अग्रमानांकित स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक जिंकून एक इतिहास रचलाय. हा संघ चॅम्पियन संघ ठरला. हॅलो स्ट्राईकला येतोय डावखुरा फलंदाज विशाल पवार. विचार जर केला तर अतिशय नावाजलेला असा हा फलंदाज नेहमी संघासाठी एक चांगली सलामी त्यांनी दिलेली आहे. यावेळेस आखुड्यामध्ये चेंडू बाउन्स केला तर चेंडूला यावेळेस चेंडू फावलेत आणि फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन होतोय. विशाल पवार बॅक टू पॅव्हिलियन. फलंदाज विशाल पवार बाद होतोय. यावेळेस विशाल निश्चितच ज्या खेळासाठी जाणला जातोय त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ त्याला करता आला नाहीये. नेहमीच विशालकडनं आम्ही पाहिलेली एक चांगली सुरुवात त्याने नेहमी संघाला केलेली आहे. रतनबुवा ट्रॉफीमध्ये जर परत 91 धावा त्यांनी कुठल्या होत्या असा फलंदाज मात्र इथे त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकला नाहीये आणि पहिला धक्का इथे लागतो नियोजित संघाला 1 या धावेवर. नवीन फलंदाज येतोय अजय पाटील. चेंडू फुल टॉस होता. शरीराचा वेध घेता चेंडू व्यवस्थित मेडल करू शकले नाही चेंडूला. तर बघा नियम या स्पर्धेत जर पाहिलं तर एक बाउन्सर तुम्ही टाकू शकता त्याची मुभा आहे तुम्हाला. आता दुसरा बाउन्सर जर तुम्ही टाकला तर तुम्हाला गोलंदाजी करता येणार नाही त्या षटकामध्ये. त्यामुळे तो चेंडू नो दिला जाईल. तो गोलंदाज निश्चित त्या षटकामध्ये गोलंदाजी करू शकत नाही. वाकण संघाच्या संघनायकाने यायचे वसंत दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचे. फलंदाज पुन्हा एकदा अमर ठाकूर. यावेळेस आजदे गावींकडनं हा चेंडू यावेळेस ऑन साईडला वळवलाय. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेने. दरम्यानच्या काळात एक धाव पूर्ण केलेली आहे. फलंदाज आलाय अजय पाटील. आपण पाहतो 3ऱ्या क्रमांकावर. अजय पाटीलचा विचार केला तर अजय पाटील नितेश पाटील आणि विशाल पवार या तिन्ही फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली रतनबुवा ट्रॉफीमध्ये. 108 धावा कुठल्या होत्या या अजय पाटीलने आणि संघाचा संकट मोचक आणि तारणहार म्हणून ज्याला निश्चितच मानलं जातं असा खेळाडू आता मात्र 3ऱ्या क्रमांकावर त्याला या ठिकाणी पाठवण्यात आले. नेहमीच अजयला आम्ही 5व्या 6व्या क्रमांकावर पाहतोय मात्र अजयला आज 3ऱ्या क्रमांकावर कारण 68 धावा इथे चेस करायचे आहेत. त्यामुळेच बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडासा बदल पाहायला मिळाला. चेंडू ऑन साईडला लॉक केलाय. चेंडू जातोय वडिश लॉंग ऑनच्या दिशेने. यावेळेस पंचांचा इशारा येतोय 4 धावा. अजय पाटील यावेळेस त्या स्टाईलमध्ये ते खातं उघडते स्वतःचं आणि संघाची धावसंख्या निवडून ठेवते ती 6 वर. चौकार येतोय ज्युनियर अजय पाटील 3ऱ्या क्रमांकावर. गोलंदाज अमर ठाकूर. यावेळेस आजदे गावींकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला मिड ऑन क्षेत्ररक्षक ठिकाणी. अजय इथे मात्र धावचीची संधी. यावेळेस पंच बघूया वंताचं बोट आकाशाकडे आणि निश्चितच एक मोठ्या विकेटचं पतन होतोय. अजय पाटील बाद. दुसरा धक्का जे अनुमान नियोजित संघाला.
वाकण संघाला ही शेवटची अनाउन्समेंट असणार आहे. हे षटक पूर्ण व्हायच्या आज जर तुम्ही आले नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. वाकण संघ लवकरात लवकर यायचे बघा. आपल्याला जी वेळ दिली होती त्या वेळेत आपण या ठिकाणी हजर राहायचंय. जर या हा षटक संपायच्या आधी तुम्ही इथे हजर झाले नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 3 धावांची पेनल्टी तुम्हाला इथे लावण्यात येईल. पहिले षटक या ठिकाणी संपलं. धावसंख्या धावफलकावर 6. 2 गडी बाद झाले. 2 प्रमुख फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. आता मात्र इथे बघूया हा चेंडू पहिला ऑफस्टोनच्या खूपच बाहेर बाउन्स केला. तर चेंडू जास्त उचलती होती. डोक्यावरनं चेंडू जाते फलंदाजाच्या. पंच या ठिकाणी हा चेंडू वाईट घोषित करतायत योगेश पाटील संघ नायक. पाहिलं तर या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा यावेळेस चेंडू बाउन्स केला होता. चेंडूला हुक केले. चेंडू जातो यावेळेस फायनलच्या दिशेने 2 क्षेत्र मागे धावत आहेत. आता चेंडू त्यांना बीट करून सीमारेषे बाहेर चौका. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 11 धावा. यावेळेस गुणलेखकाच्या भूमिकेत प्रसाद परब यांना आम्ही पाहतोय. मात्र प्रसाद परब यांचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये एकूण 4 भूमिकामध्ये आम्ही त्यांना पाहिलेले आहे. सर्वात प्रथम निश्चित ते आयोजक आहेत. त्यानंतर तरी काल समालोचन देखील केलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर गुणलेखन आता करतायत. काल पंचांच्या भूमिकेत म्हणजे नेहमी त्यांच्या हातामध्ये आम्ही माईक पाहिलेला आहे. मात्र काल पंचांच्या भूमिकेत असताना काउंटर त्याच्या हातामध्ये पाहिला आणि आज गुणलेखनाच्या भूमिकेत त्यांच्या हातामध्ये आम्ही पेन पाहतोय. अतिशय चांगली जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली कारण आयोजक आहेत आणि त्यामुळे निश्चितच जर पाहिलं तर या 4 भूमिका 4 जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावरती आहेत. जसं प्रसाद परब सर या ठिकाणी गुणलेखन करत असताना तसं धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 12 धावा इथे झाल्या आहेत. अजूनही जर विचार केला तर इथे 56 धावांची अजूनही गरज आहे. हा चेंडू ऐकल्या कापडच्या माध्यमातून चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेने. यावेळेस मिनिट होते त्या ठिकाणी. या 2 धावा इथे मात्र डायरेक्ट हिट जर झाला असता तर हा फलंदाज इथे बाद होऊ शकला असता. मात्र ठिकाणी सुदैवाने हा फलंदाज बचावला आणि या 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या. धावसंख्या धावफलकावर 14 धावा. हा चेंडू यावेळेस प्रत्यक्षा माध्यमातून चेंडू जातो. यावेळेस टी पॉईंटच्या दिशेने 2 क्षेत्र मागे धावत आहेत. मात्र आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमारेषे बाहेर चौका. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 18 धावा. फलंदाज केतनच्या बॅटमधून आलेल्या चौकार केतन भोसले 6 धावांवर. हा चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय. बॉटमचा वापर केला. चेंडू जातो टीमच्या दिशेने. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिलाय नितेशने. कारण मग अशी जर पाहिलं तर अजय पाटील धावचीत बाद झाला होता आणि क्रिकेटमध्ये धावचीत होणं निश्चित उपयोगी गोष्ट मानली जाते. तिथे अजय पाटील बाद झाल्यानंतर थोडासा दबाव त्या ठिकाणी संघावर आलेला आहे. 1 to go माहितीसाठी पंच या ठिकाणी खेळतात जितू शेलार. पंचांच्या भूमिकेत जगदीश रसा स्क्वेअरचे पंच यावेळेस चेंडू हलक्या हाताने करून काढलाय. चेंडू पुन्हा एकदा होतोय विकेटच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी 26 मिनिट होते आणि या 2 धावा पुन्हा एकदा आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 डबल्स पाहायला मिळतात आणि धावसंख्या या 2 पुढे सरकते. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलेले आहे आणि धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 21 धावा झाल्या. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 6. या षटकात जर पाहिलं तर 15 धावा आल्या. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर यावेळेस 10.50चा करंट रन रेट या ठिकाणी राखलेला. पहिल्या 2 षटकात 21 धावा आल्यात. तर मात्र गरज आहे की 47 वापन संघाला आता मात्र इथे पॅनल्टी लागलेली आहे. 3 धावांची पॅनल्टी जी लावण्यात आलेली आहे कारण त्या संघाला जी वेळ दिली होती त्या वेळेस तो संघ हजर राहू शकला नाहीये. त्यामुळे या संघाला इथे 3 धावांची पॅनल्टी लागलेली आहे. संदर्भ संघ त्यांचा प्रतिस्पर्धी संघ जर इथे पाहिलं तर जवळजवळ 30 ते 35 मिनिटं आधीच इथे हजर आहे आणि अजून जर या षटकात देखील जर षटक संपायच्या आधी जर आले नाही तर लवकरात लवकर यायचे बघा. आणि निश्चितच आणखीन कठोर पावलं या ठिकाणी उचलायला लावू नका आमच्या आयोजकांना. 3 धावांची पॅनल्टी लागली. 2 षटकं या ठिकाणी संपल्यात. 21 धावा धावफलकावर पाहतोय. आता मात्र गरज आहे यावेळेस 47 धावांची. मात्र येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गरज आहे 47 धावांची. 18 चेंडू आणि 47 धावा मैदानावरती समीकरण जिंकण्यासाठी
आस्किंग रेट जर पाहिलं तर 15.66चा. त्यामागचं कारण आहे पहिल्या 2 षटकात अपेक्षित धावगती त्यांना राखता आली नाहीये. त्यामुळे आस्किंग रेट वाढला आहे, जवळजवळ तो 16च्या घरामध्ये गेलेला आहे. तर हे मागचं कारण आहे. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 प्रमुख फलंदाज बाद झाले आणि प्रचंड मानसिक दडपण या संघावर आलं आहे. मात्र दबावाला झुगारून या संघाला इथे पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. आणि या संघामध्ये क्षमता, या संघाकडे बॅटिंग लाईनअप आहे, संघामध्ये अतिशय नावाजलेले असे खेळाडू आहेत. आपल्याला केतन पाटील स्ट्राईकला, पुन्हा एकदा गोलंदाज अमर वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक राईटअप ओढ विकेट. चेंडू यावेळेचा हवेतून खेळल्या क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अमोल येतोय आणि फलंदाज बाद. तिसरा धक्का जय हनुमान नियोजन संघाला. समजून घ्यायचं व्यवस्थित नियम. आपण पाहिलं तर बाउन्सर तुम्ही एकच टाकू शकता, दुसरा टाकता येणार नाही. नो तर दिला जाईलच, मात्र दुसऱ्या बाउन्सरला नो दिला जाईल. आणि भीमर तुम्ही फक्त भीमर जर तुम्ही टाकला तर नो दिला जाईल, पण दुसरा भीमर तुम्हाला टाकता येणार आहे. दुसरा भीमर जर तुम्ही टाकला तर तुम्हाला गोलंदाजी करता येणार नाही त्या षटकामध्ये. भीमरला नो चेंडू दिला जाईल. भीमर निश्चितच तिकडे टाकण्याची उभा नाही, आलाव नाही. म्हणजे भीमर जर तुम्ही टाकला तर नो दिला जाईल, पण दुसरा भीमर जर तुम्ही टाकला तर तुम्हाला त्या षटकामध्ये गोलंदाजी करता येणार नाही. नियम आपण या ठिकाणी निश्चितच व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. धावसंख्या धावपलकर पाहतो यावेळेस आपण 21वा. पहिल्या चेंडूवर इथे गडी बाद केलेला आहे. आणखीन एक संपर्क केले गोलंदाज अमर ठाकूरने. फलंदाज केतनला बाद केले. आता मात्र नवीन फलंदाज येतोय त्यावेळेस 5व्या क्रमांकावर फलंदाज पाहतोय संतोष पाटील यावेळेस येतोय. स्ट्राईकला नितेश पाटील. हा चेंडू यावेळेसचा सरळ रेषेमध्ये अतिशय चांगला फटका, इतकं चांगलं क्षेत्ररक्षण दत्ता ठाकूरचा. व्हेरी गुड फिल्डिंग, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. फटका अप्रतिम होता, पण तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण दत्ता ठाकूरचं. वर्ल्ड क्लास फिल्डिंग या ठिकाणी दाखवतो दत्ता ठाकूर. याच क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातोय दत्ता ठाकूर. अतिशय चपळ क्षेत्ररक्षक, चतुर क्षेत्ररक्षक म्हणून नेहमीच सीमारेषेवर दत्ता ठाकूरला पाहिलेले आहे. आणि यावेळेस दत्ता ठाकूरने जर पाहिलं तर 2 धावा आपल्या संघासाठी निश्चितच वाचवलेल्या आहेत. क्रिकेटमध्ये धावा वाचवणं म्हणजे धावा बनवण्या समान असतात. यावेळेस दत्ता ठाकूरने जर पाहिलं तर 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. अमर ठाकूर यावेळेस पुन्हा एकदा चेंडू यावेळेस हवेत आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. फलंदाज बाद. नितेश पाटीलच्या पारीचा अंत. 4था जबरदस्त धक्का यावेळेस जय हनुमान नियोजन संघाला. चौथा धक्का इथे लागतोय. नितेश पाटील सलामी लागला फलंदाज. एका बाजूने किल्ला लढवत होता, तर नितेश पाटील सुपर्द खेळत होता. निश्चितच या ठिकाणी नियोजन संघाचे समर्थक ते निश्चितच आशा पडलेली होत्या. मात्र नियोजन संघाचा हा फलंदाज नितेश पाटील बाजूनंतर आता मात्र हा चौथा धक्का इथे लागलेला आहे. काढायचं आहे. थांबा 2 मिनिटं थांबा. चौथा धक्का इथे लागलेला आहे यावेळेस नियोजित संघाला. आता मात्र नवीन फलंदाज योगेश पाटील, संतोष पाटीलची ही जोडी आता मधल्या क्रमांकाच्या मधल्या फळीवर जबाबदारी येऊन ठेवलेली आहे. खालून बघा, खालून बाहेर उचलली जाईल. फलंदाज बाद. काही काळाच्या आतच फलंदाज या ठिकाणी इष्टांचा वेध घेतो आणि फलंदाज क्लीन बोल्ड.
गोलंदाजी दाखवली अमर ठाकूरने. बघा इथे डावाला खिंडार पाडलेले रणजी संघाच्या. या षटकात 3 गडी बाद केले त्या फलंदाजाने. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर अमर ठाकूर आपण पाहतोय. 5 फलंदाज बाद झालेले, संघ अडचणीत सापडलेले आहे. यावेळेस परिस्थिती गंभीर झाली संघाची. 23 धावा धावबरोबर पाहतोय. 45 धावांची गरज आहे. चेंडू जर पाहिले तर आपण 14 चेंडू शिल्लक आहे आणि गरज आहे ती 45 धावांची. हा चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या माध्यमातून खेळ काढला आहे. चेंडू जातोय विकेटच्या दिशेने. 1 धावे दरम्यान पूर्ण केलेली आहे. मात्र एकेरी दुहेरी धावेने लक्ष निश्चितच गाठता येणार नाही अनुमान संघाला. तर संघ पूर्णपणे खाली इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 24 धावा. षटकातील चेंडू झाले तर 5 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत. 1 to go. धावसंख्या धावफलकावर 24 आपण पाहतोय. गरज आहे अजूनही 44 धावांची. मात्र वंचांकडे स्ट्राईक घेत असताना यावेळेस गाड घेत असताना योगेश पाटील आपण पाहतोय. अमर ठाकूर अतिशय चांगली गोलंदाजी, भेदक मारा या ठिकाणी अमर ठाकूरने केलेले आहे. पूर्णपणे जखडून ठेवले फलंदाजांना. षटकामध्ये पुन्हा एकदा यावेळेस क्लीन बोल्ड या षटकामध्ये. आणि लक्षात घ्यायची, जीजी स्पोर्ट्स वाकड तुम्हाला आम्ही फक्त वॉर्न केलं आहे. पेनल्टी इम्प्लिमेंट करणार नाही आहोत, पण तुम्ही जर लवकर नाही आलात तर ते मला तो निर्णय घ्यायला भाग पडू नका. जीजी स्पोर्ट्स वाकड ताबडतोब नाणेफेकीसाठी यायचं आहे. फक्त आम्ही तुम्हाला वॉर्न केलं आहे, लक्षात घ्या ही गोष्ट. तर तुम्ही वेळेवर नाही आलात तर आम्हाला तो निर्णय घ्यावा लागेल आणि तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. मात्र इथे एकूण गडी बाद झाले जर पाहिलं तर 6 गडी बाद झाले आहेत म्हणजे संघाचे. आता मात्र तळाचे फलंदाज एंट्री पाहतोय. मात्र अजूनही जर पाहिलं तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये गरज आहे ती 45 धावांची. 12-45 समीकरण विकी पवारसाठी राज पाटील यांनी पारितोषिक लावले. बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर 10,000 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाईल. झील भोईर यायचं पण या ठिकाणी 4 चेंडू आमच्या ठिकाणी इशारा करता येतो बॅटचा. पण अपील झालं होतं हलकं त्या ठिकाणी पंचांनी दर्शवलं की बॅटकडे आहे. यावेळेस 1 धावतीमध्ये धावसंख्या धावफलक पाहतोय आपण 25 धावा. गरज झाली 43 धावांची. 11 चेंडूमध्ये गोलंदाज अमोल. हा चेंडू यावेळेस एज लागते. बीट केले शॉर्ट टर्न शॉर्ट फायनिंग आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौका. पुन्हा एकदा अमोल. हा चेंडू व्यवस्था जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. चेंडू व्यवस्था बॅटच्या संपर्कात येत नाही. चेंडू जातो सरळ श्रीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने इथे निश्चितच पहिले तर चांगली गोलंदाजी यावेळेस दाखवत असताना पहिल्या चेंडू जर पाहिलं तर 1 सिंगल आली होती. 1 त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव फेकला. मात्र चेंज ऑफ पेस गती परिवर्तन या ठिकाणी दाखवत असताना अमोल विविधता दाखवतो, व्हेरिएशन दाखवतो. या ठिकाणी जर पहिल्या 2 चेंडूच्या तुलनेत हा चेंडू जर पाहिला तर फायटेड चेंडू टाकला होता, स्लो रोल चेंडू टाकला होता आणि बॅक टू बॅक 2 चेंडू तिथे निर्धाव टाकले आहेत अमोलने. पुन्हा एकदा आता मात्र जागा बनवून चेंडू हुक केलाय फायलेटच्या डोक्यावर षटकार. संघाची नाणेफेक होईल. सत्यवान ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते वाखणवरचे संघ या 2
संघादरम्यान नाणेफेक संघनायक या ठिकाणी आले जीत गोयल आणि रमेश पाटील संघाचे संघनायक. अतिशय चांगला फटका जर पाहिला तर जागा बनून हा फटका खेळला होता. धावसंख्या धावफलकावर 35 आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मान्यवर सत्तावन्न ठाकूर साहेब सोनारपाडा यांना विनंती होतो की आपल्या शुभास्ते नाणेफेक घ्यायचे. आजच्या दिवसातील दुसरा सामना जेजी स्पोर्ट वाकलर वर्सेस पाटील 11 संगम. गरज आहे 6 चेंडूमध्ये 33 धावांची. 35 धावा धावफलकर पाहतोय पण 4 षटकामध्ये एकूण गडी बाद झाल्या ती 6. जय हनुमान यांचे संघ जर पाहिलं तर निश्चित संघाची कामगिरी आज अपेक्षित झाली नाहीये. ज्या खेळासाठी हा संघ जाणला जातोय अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये हा संघ आहे त्याच्या उस्मात. मात्र आजच्या या सामन्यामध्ये या संघाला त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ त्या मैदानावरती करता आला नाही. मात्र क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. चढ उतार नेहमीच क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक दिवस तुमचा नसतो. प्रत्येक दिवशी तुमच्या मनासारख्या गोष्टी घडत नसतात. आणि निश्चितच आज जर पाहिलं तर इथे चांगली कामगिरी करता आली. गोलंदाजी देखील थोडीशी खराब झाली. क्षेत्ररक्षण खराब झालं. दत्ता ठाकूरला 11 धावांवर जीवदान दिलं. त्यानंतर त्यांनी 22 धावा कुठल्या 33 धावांची एक बहादर इनिंग त्यांनी साकारली मैदानावरती आणि आपल्या संघाला 67 धावांपर्यंत येऊन ठेवलं. यावेळेस चेंडू स्टेशनच्या बाहेर जाणारा पंच वाईडचा इशारा करतात. चेंडू क्रमांक 25 नुसार चेंडू वाईड आहे, खराब आहे. गोलंदाज आपण बघतोय कररला. हा खेळाडू कक्षासमोर जे प्रेक्षक बसलेत, लहान मुलं बसल्यात, त्यांना तिथून उठायची सूचना आपण उठायचं तिथून ते पुढे बसा. यावेळेस चेंडू इष्टाचा वेध घेतोय. फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का, 7वा धक्का जय हनुमान नियोजन संघाला. धक्का लागलाय नियोजित संघाला. नियोजित संघाचा विचार केला निश्चित आज नियोजी आणि सोनारपाडा जेव्हा सामना सुरू झाला प्रेक्षकांना असं वाटतं ते दोन्ही संघ बलाढ्य संघ या ठाणे ग्रामीणमध्ये एक चांगली लढत, एक फायटिंग या ठिकाणी पाहायला मिळेल. मात्र यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा दत्ता ठाकूर अतिशय चांगल्या प्रकारे झेप घेतली हवेमध्ये. या चेंडू एका हाताने अडवलेला बघा. दत्ता ठाकूर या ठिकाणी चांगली कामगिरी करत असताना फलंदाजी करत असताना 33 धावांची विस्फोटक खेळी गेली. त्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना लॉंग ऑनला या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना दत्ता ठाकूर. तर विजय संघ जर पाहिलं तर एक चॅम्पियन संघ त्यांनी निश्चित महाराष्ट्रातली अग्रमानांकी स्पर्धा जिंकली होती. मात्र या संघाला निश्चित या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. त्यांचा फॉर्म या ठिकाणी दाखवता आला नाहीये. आता क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. आपण नेहमी म्हणून असं चढ उतार ज्या प्रकारे आयुष्यात चढ उतार येत असतात तशाच प्रकारे क्रिकेटमध्ये देखील चढ उतार पाहायला मिळत आहेत. प्रत्येक दिवस तुमचा नसतो. प्रत्येक दिवशी तुमच्या मनासारख्या गोष्टी घडत नसतात. त्याला जर पाहिलं तर चांगली कामगिरी करता आली नाहीये विजय संघाला. मात्र हा संघ निश्चितच अतिशय चांगला परिपक्व परिपूर्ण संघ असलेला संघ. या संघामध्ये जर पाहिलं तर अति महारथी खेळाडूचा भरणा आपला संघ. मात्र आज त्यांना चांगली कामगिरी करता आली नाहीये. मात्र त्यांच्या विरुद्ध जो संघ राकेश म्हात्रे संघ सोनारपाडा संघाने जबरदस्त कामगिरी केलेली आहे. तिन्ही क्षेत्रामध्ये फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी या तिन्ही क्षेत्रामध्ये जबरदस्त कामगिरी करून या सामन्याला निश्चितच आपल्या बाजूने झुकवलं आहे. चेंडूला शॉर्ट कव्हरच्या दिशेने एक धाव इथे मिळते. ठिकाणी एक धाव इथे निश्चितच नकार दिलाय अजय पाटीलने. सरकार ओव्हर द विकेट. चेंडू ड्राईव्ह केल्या कार्नरच्या माध्यमातून चेंडू लांबाच्या दिशेने दत्ता ठाकूरच्या ठिकाणी या सामना या ठिकाणी संपलेला आहे. हा सामना जिंकलाय राकेश म्हात्रे सोनारपाडा संघाने. त्यांचं हार्दिक अभिनंदन. जय हनुमान नियोजित संघाला निश्चितच या ठिकाणी त्याचा आभार व्यक्त करतो. त्यांनी स्पर्धेमध्ये आपला सहभाग दाखवला. पुढच्या स्पर्धेसाठी आम्ही
शुभेच्छा देतोय. बरोबर